एरिया बघू शकता. हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गुड वाइब्स विथ नेहा. आणि आज मी तुम्हाला दाखवते आमच्याकडचा एरिया, जो एरिया जिथे मी राहते. मी फोटो वगैरे काढत असते बॅकग्राऊंड पकडून. जास्वंदीचं झाड आहे, फुला का नाही माहिती नाही मला. दरवेळी असताना हे काढले असतील. स्ट्रगल मिनी फोन नाही पकडला, मिनी पकडला ट्रायपॉड. तर कशी दिसते काय दिसते मला माहिती. पाठीमागं तुम्ही बघू शकता, हे आमचं शेत आहे. येवाला तिकडचा आहे ना, तो मामांचा शेत आहे. असं पकडू का, असं दोन्ही हात दुखतात माझी भेंडी. मुझे अपने घर जाना है, मुझे घर जाना है. यो आहे ना, यो आमचे मामांचं शेत आहे. म्हणजे मी मामांकडेच राहते ना, मामांकडेच राहते. तो यो मामांचं शेत आहे, तो गावातले मामांचं शेत आहे. त्याच्या पुढं आहे ना, तो आमचं शेत आहे. म्हणजे होता तिकडे पाठीमागं आहे, पण पाठीमागं जायचं बोललं ना जाम ताप आहे. दाखवतो तिकडं, पण तिकडे आहे ना, तिथं तिकडं तिथे जास्त गावठी झालं. तिथे आहे ना, तिथे नदी आहे ना. ही बिल्डिंग नव्हती झाली ना, तर आम्हाला मॅरेथॉन दिसायचा का त्या बाजूला. मॅरेथॉन आहे म्हणजे आपला पळसप फाट्यावरचा. ही आमची जांभूल आहे का. आमचा लहानपणी हिच्यावरती गेलाय, पूर्ण लहानपणी हिच्यावरती गेलं. ही आमची जांभूल आहे, जांभळीचं झाड. ब्लॅकबेरी ना, ब्लूबेरी ब्लॅकबेरी काहीतरी आहे. जांभूळ आहे, जांभूळ. गुगलला सर्च मारा जांभूळ म्हणजे काय असतं, मग दाखवतील. हां का, हे बघा, आहे ना, यो गावांचा रस्ता आहे. यो निलागर दिसतं. इथं रस्ता आहे, रोड आहे गावांचा. तिकडं वडवली आहे, इकडं खूप पळसपा आहे. गावांचा आमचा मधला रस्ता आहे, तो गाव आहे. रस्त्याच्या पलीकडे गाव आहे. यो गावाच्या बाहेरचा एरिया आहे. इकडं यो मामांचं शेत आहे, त्याच्या पुढचं ते दुसऱ्यांचं आहे, आपला नाही. हां का, इथंशी आमचं शेत होता इथंशी, पण त्याची माती विकली. आता तो झाला आहे, विहीर झाली ती एक प्रकारे. आणि आता मी आमची घराची इकडचा रस्ता दाखवतो तुम्हाला. येऊ नका आता माझ्या घरी, गणपतीला आलं तर बोलवेन, फक्त या. तसं कधी पण उठ सुट येऊ नका आमच्या घरी. हां, यो बघा, यो आहे ना, यो आमचं घर आहे. आणि यो आमच्या मामांचा, मोठ्या मामांचा बेड आहे, समजला. यो घर आणि यो बेड. आता मी आऊच त्या साडीवरती आहे ना, व्हिडिओज क्लिअर नाही येतात सध्या तरी, म्हणजे नॉर्मल रील्स. म्हणून मी विचार केला की बरं नॉर्मल तुम्हाला इकडचं दाखवतो. यो आहे ना, यो एरिया. इथेशी मी माझ्या बऱ्याचशा व्हिडिओ इथेशी काढते, परफेक्ट व्हिडिओ निघतात. ओके. हां, मी इथं बोललेलो का, पाणी दिसते का तुम्हाला. हां, तो पाणी आहे ना, तिथंशी आहे ना, शेत होता, तो खणला आहे. इथं पण तुम्ही बघा, इथं पण लोकांचा शेत होता, आमचा नाही हो. मी ना अख्खा पाण्यात भरला आहे. पाणी पण पक्का पाणी आहे त्याच्यात, म्हणजे जास्तीचं पाणी आहे. आणि म्हणजे डोकी पाणी आहे. त्यांना काय माती विकली झाला, म्हणजे नेचर थोडाफार आमच्या इकडचा डिस्ट्रॉय झाला आहे, पण एवढा पण नाही. झोपले मला. इथे आहे ना, क्रिएटर लोकांना जर म्हणजे अशी हॉरर शूटिंग करायचे किंवा रानातलं असं म्हणजे दाखवायचं की ट्रेकिंगला वगैरे जात आहेत, तर इथे नॉर्मल रस्ता आहे. पण म्हणजे पुढे गेलो ना आपण की तिथे विहिरी, म्हणजे शेतं होती, पण ते विहिरी केलेत, खड्डे, माती विकून सगळ्या लोकांनी, बहुतेक लोकांनी, अर्ध्या गावांनी तरी माती विकली आमच्या गावात. पैसे वगैरे आलेत अर्ध्या का, आम्ही जास्त नाही, एकच शेताची विकली. आणि तिकडे पाठीमागे एक शेताची. तिकडे मी नेईन तुम्हाला. आता नेऊ का एवढा सगळा घेऊन असं बरोबर नाही वाटत का, तरी पण नेऊ का. नेते तुम्हाला, चला. माझं ट्रायपॉड, मी ट्रायपॉड घेऊन आले, फोन घेऊन आले, कारण का मला माहिती आहे मला फोन स्टेबलली ठेवायला लागतो. हां, इथून दाखवते थांबा. तर गाईज, आपण बघू शकता की मी कुठे आली आहे. हा आहे ना आमचा वाकऱ्याचं शेत आहे. मी ब्राईट नसेल दिसत, कारण का इथे क्लायमेट पावसाचं झालं आहे. हा आमच्या वाकऱ्याचं शेत आहे, म्हणजे त्याला नाव दिलं आहे वाकरा म्हणून. आणि तिथे तुम्ही जर निरखून बघितलं ना, पाणी वाहताना दिसत असेल, ती नदी आहे बरं का. आता बहुतेक लोक आहेत ना, तिथून गाड्या आणत होते जेव्हा पावसाळा नव्हता तेव्हा. आमच्या इथून नदीतून गाडी चालवत होते. काय माणसं असतील आमच्या गावातली, नदीतून रायडिंग करत होते माहिती का, रोज ते पण. आणि आता पाणी भरलं आहे, आता काय कोणाला राईड करता येत नाही. आम्ही लहान होतो ना जेव्हा, म्हणजे अजून लहानच आहे, बट एक 14-15 वर्षाची लास्ट, मी तिथपर्यंत जायगेस मी नदीत पोहायला गेले किंवा वाहत्या पाण्यात डुबक्या मारायला गेले. आता नाही जात, आता भीती वाटते, कारण का माझं वजन कमी झालं आहे. वाहत गेली तर मग कोण पकडणार. तुम्ही बघू शकता, मी चप्पल पण नाही घातली. आणि ह्याच्यावर पण मी शिवाय ऐकणार आहे, पण काय करणार, शिवाय ऐकायची कामच येतं, दुसरं काही काम येत नाही मला. आहे ना, स्पेशली यायला घ्यायचं होतं, कारण का हा आंबा एवढा गोड लागतो ना, डिलिशियस, एकदम छान लागतं माहिती का. म्हणजे लिटरली अर्ध्या गावातली माणसं आहेत ना, अर्धी नाही बोलणार, पण तरी पण 1/4 अशी थोडीशी माणसं जी इकडे येतात
ती ह्या आंब्याला खाल्ल्याशिवाय राहत नाही. या वर्षी मी माझ्या मैत्रिणीकडे गेलेली तर मला ह्याचा आंबा खायलाच नाही. एवढंच चांगला लागून सुद्धा. इथे ना आंबे जांभळं म्हणजे भेटतील तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी. आंबे जांभळं सीताफळं म्हणजे चांगली चांगली झाडं आहेत. आपण पुढे जाऊया, पुढे पण दाखवते. म्हणजे तुम्हाला मी आता ते तुरमाळ्यापर्यंत नाही जाणार, मी अर्ध्या रस्त्यातच दाखवेन. ओके चलो. मला पण व्हिडिओ एडिटिंग करायला लागते माहिती आहे का. कोण बोलेल का की मी माझ्या रील्स बघितले असतील तर कोणाला वाटणारच नाही की मी जंगली आहे. चाहे कोई मुझे जंगली कहे, मी जंगली आहे ऑलरेडी. कारण का मला साप बेडकं दिसली तरी मला काय वाटत नाही. चला. मध्ये झुरळाला घाबरणाऱ्या पुरी, चिपकलीला घाबरणाऱ्या पुरी मी त्यातली नाही. मला साप बेडकं सगळं विंचू घोण एवढ्या मोठ्या घोणी पण असतात ना का इकडे. एवढ्या एरियात घोण माहितीच असेल ना. घोम काही घोम बोलतात, काही घोण बोलतात. मला इंग्लिशमध्ये वर्ड नाही माहिती म्हणून मी नाही बोलणार. मला काय करायचं, तुम्ही गुगल करा. गुगल आहे ना सांगायला. चला. यो पण आमचं शेत होता, याची पण माती विकले. तो पण तिथं पण आमचं शेत होतं, त्याची पण माती विकले. हे आमच्या काकाचा शेत होता. इथं झाड आहे, आता जस्ट आंब्याचं दाखवलं ना. मी आता तिथे नेते तुम्हाला पाण्याच्या ठिकाणी, बट जास्त वेळ नाही. हां ओके. पाण्यात जास्त वेळ राहायचं नसतं, कळलं. चला. आपण आलो. पडू नको. सी. इकडे एक शेत होता, हा बांध होता. आता बांध राहिले, शेतं गायब झाली, शेतांची झाली आहे. आता तरी म्हणजे बोलतात ना नीट वाटते. आता तरी नीट वाटते कारण का इथे ना झाडांची संख्या कमी झाली आहे. कारण का लोकांनी फाटी वगैरे केली सगळं. बट जेव्हा इथे झाडं होती कंटिन्यू, मी तुम्हाला व्ह्यू दाखवते तेव्हा आहे ना, म्हणजे मी व्ह्यू दाखवते तुम्हाला पूर्ण थांबा. तेव्हा आहे ना असं म्हणजे भयान वाटायचं नाही. इकडे तिकडे आतमध्ये ना तुला ही झाडं दिसत आहेत ना, ही झाडं दिसत आहेत ना, तिकडे आतमध्ये अजून म्हणजे बोलतात ना ह्याच्यापेक्षा अजून वेगळ्या गोष्टी आहेत. झाडं आहेत एकदम मोठे शेत आहेत ना, त्यांची पण माती विकली आहे. तिथे पाय घसरला तर मी गेली, मग माझा पुढचा व्लॉग कसा येईल म्हणून मी तिकडे जात नाही आहे. भरोसा नाही. एक तर मी माहिती ना अशी चालत जाते आणि मग कुठे धडपडली तर मग मला मार खायला लागेल. इथे आली आहे मी पण. व्ह्यू दाखवते. हे बघा इथंच फक्त पाणी कमी आहे का, एवढ्या एरियातच पाणी कमी आहे, बाकी तिकडे आहे ना जाम पाणी. तो पण शेत होता पण तो पण विकलाय. इथेशी आहे प्रॉपर थोडासा चालाविलाला, पण इकडं पण खड्डा आहे आणि इकडं पण आहे. समजलं एकच शेत होतं तो. आणि तिकडे नदी आहे का, तो जो भाग दिसतोय ना, तुम्ही जर नीट झूम करून बघितलं तर थोडीशी पलीकडे झाडं दिसत आहेत. हे बघताय ना तुम्ही, पलीकडे झाडं दिसत असतील तुम्हाला. हा झाड बघा आणि ह्याच्या पलीकडे दिसतो, तो जवळ नाही दिसत आहे. ओके. कारण की तिकडे नदी जाते. इथून रस्ता आहे, पायवाट आहे, बट मी नाही जाणार तिकडे. मी नाही जाणार. एवढं करून काय फायदा. तुम्ही लोक लाईक नाही करत, शेअर नाही करत, सबस्क्राईब पण नाही करत. इथे पोहायला मजा येईल माहिती आहे का, पण मला पोहता नाही येत. आधी पोहायची मी, म्हणजे थोडं का असं नॉर्मली 1-2 मिनटं, मग मी गचळायची, मी परत पोहायची परत. खाली स्विमिंग पूलचा जमाना आहे. असे लोक कोण बघणार आहेत, हे कोण बघणार आहे. सकाळी उठलो ना तर सकाळी पण म्हणजे पक्ष्यांचा चिवचिवाट असतो, संध्याकाळी पण पक्षी. आता पण तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज येत असेल, मी सायलेंट राहते 1 मिनिट. येतोय ना आवाज, मला येतोय म्हणजे फोनमध्ये गेला असेल आवाज. फर्स्ट ऑफ ऑल आहे ना माझं राहणं म्हणजे मला असं होतं की मी 1 महिना कोणाकडे गेली ना तर मला असं होतं मी घरी कधी जाते, मला घरी जायचं कारण बिकॉज ऑफ दिस क्लायमेट. ह्या गोष्टींमुळे मला घरी जावं असं वाटतं सतत की मी घरी कधी जाते, कोणाकडेही जाऊ दे मी, मला असं होतं. लुक ॲट दिस यार. एवढं म्हणजे बोलतात ना, हे नाही बोलत ह्याच्या पाठीमागे पुढे म्हणजे बोलतात ना एकदम हिरवळ आहे सगळीकडे आमच्याकडे. आणि मला आवडतं हिरवा कलर नाही पण हिरवळ आवडते मला. बघू शकता तुम्ही ग्रीनरी किती छान वाटते. आय मीन सेव्ह वॉटर ड्रिंक. सॉरी पागल झाली आहे मी. झाडे लावा, झाडे जगवा. आता तिकडे मळ्याकडे नेलं असतं पण अजून आले नाही. मी गणपतीत नक्की व्लॉग काढेन जेव्हा एकदम अफाट हिरवळ असते.
एवढी हिरवळ असते की असं वाटतं की प्रत्येक झाड नाचतोय गणपतीत, गणपती आलेत म्हणून. तर तेव्हा मी नक्की ब्लॉग काढीन पुन्हा एकदा, हे सगळा एरिया दाखवेन तुम्हाला, अर्धा एरिया दाखवेन, सगळा नाही दाखवणार, तुम्ही घरी आलात तर. चला तर नमस्कार मंडळी, थँक्यू, धन्यवाद, आभार तुमचे मनपूर्वक. तुम्ही इथपर्यंत माझा व्हिडिओ बघितलात. आता मी जाते घरी. तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा. कसा वाटला व्हिडिओ, नेचर कसा वाटतोय नक्की सांगा, आणि मी पण कशी वाटते नक्की सांगा, कळलं? बाय. Big thank you for being here.